मराठी बॉक्स ऑफिसवर सध्या सिनेमे उत्तम गाजतायत. रितेशच्या राजा शिवाजी या सिनेमाने सैराट या सिनेमाचा रेकॉर्ड इतक्या वर्षांनी मोडल्यानंतर आता त्याच पाठोपाठ देऊळबंद 2 हा सिनेमा सुद्धा नवा रेकॉर्ड तयार करायला सज्ज झालाय. सिनेमा रिलीज होऊन महिना उलटला तरीही प्रेक्षकांमधली क्रेज काही कमी होत नाहीये. बरेच स्वामी भक्त हा सिनेमा आवर्जून थिएटरमध्ये पाहायला जात आहेत. देऊळबंद 2 या सिनेमाने नुकताच बॉक्स ऑफिसवर 90 कोटी रुपयांचा गल्ला पार केलाय. आता हा सिनेमा 100 कोटी क्लबकडे वळताना दिसतोय. मात्र अशातच या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचं वक्तव्य चर्चेत आलंय. प्रवीण तरडे यांनी देऊळबंद 2 या सिनेमाने राजा शिवाजी या सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. प्रवीण तरडे यांनी प्लॅनेट मराठीच्या मुलाखतीत सांगितलं, माझा सिनेमा कितीही मोठा झाला तरी राजा शिवाजी या सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये असं मला वाटतं, कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा आहे. रितेश देशमुख खूप चांगला माणूस आहे. रितेश आणि जिनिलिया किती सुंदर कपल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मराठी माणसाचा झेंडा त्यांनी अटकेपार मिरवलाय. या दोघांचं मला खूप कौतुक वाटतं. जेव्हा राजा शिवाजी हा सिनेमा थिएटरमध्ये हाऊसफुल सुरू होता आणि देऊळबंद 2 काही दिवसांनी रिलीज होणार होता, 2 आठवड्यातच देऊळबंदने धडाधड थिएटर्स कॅप्चर केले. 11 दिवसात 50 कोटी कमावले. त्यावेळी पहिला फोन मला रितेशने केला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. ते म्हणाले, रितेश देशमुख मला फोनवर म्हणाला, मला बरं वाटतंय की एक मराठी सिनेमा दुसऱ्या मराठी सिनेमाला मागे टाकून पुढे चाललाय. तुम्ही माझ्या पुढे जा. 2 आठवड्यांनी तुमच्या कोणीतरी पुढे जाईल, मग त्याच्याही कोणतरी पुढे जाईल आणि आपण एकमेकांमध्ये स्पर्धा करू आणि मराठी सिनेमा मोठा करू. ही किती सुंदर भावना आहे. त्यामुळे रितेश देशमुख असो किंवा नागराज मंजुळे, प्रवीण तरडे असो, मराठी सिनेमा मोठा झालाच पाहिजे. फक्त देऊळबंद 2 बाबत मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे राजा शिवाजी किंवा सैराट सिनेमाच्या मागे चॅनल होतं, मार्केटिंग टीम होती, पण देऊळबंद 2 सिनेमाच्या मागे कोणीच नव्हतं. याची जाणीव रितेशनेही ठेवली असं तरडेंनी या मुलाखतीत सांगितलं. प्रवीण तरडे देऊळबंद 2 नंतर आता मुळशी पॅटर्न 2 वर काम करतायत. मुळशी पॅटर्न 2 ची कथा काय असणार हे त्यांनी राजश्री मराठीला एक्सक्लुझिव्ह सांगितलं. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल काय म्हणाले तरडे पहा. आणि इतका सुंदर डान्स केलाय तुम्ही. शक्यतो मुळशी पॅटर्न पार्ट 2 2 कडे मी जाईल. अरे वाह, पहिला यानंतर त्या मुळशी पॅटर्न या आणि सचिन विषयाचा नारकरांचा एक येतो त्या विषय म्हणजे मुळशी पॅटर्न या विषयाचाच एक फॅन क्लब आहे सर, जे वाट बघतायत. जसं देऊळबंदचं होतं की देऊळबंद 2 आणा आणा आणा, आणि तसं ते मुळशी पॅटर्नच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की कधी येतोय पार्ट 2. अनेक जण कमेंट करतात, प्रवीण सर आता आणा मुळशी पॅटर्न 2. मुळशी पॅटर्न 1 मधून मी शेती इकायची नसते, शेती राखायची असते असं सांगितलं. मुळशी पॅटर्न 2 मध्ये तू घर घेतलंय स्वतःचं? नाही. तुला घ्यायचंय? हो. बरोबर. मग मी मोठं घर बुक केल्यावर त्याचा हप्ता येईल मोठा, हे तुला माहितीये? माहितीये. तर तुझ्या माझ्या घराचं स्वप्न महाग का झालं याचं उत्तर मुळशी पॅटर्न 2 मध्ये मिळणार आहे. अरे वा. म्हणजे पिक्चरचं नावच आहे मुळशी पॅटर्न 2, तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. हे टायटल आहे पिक्चरचं, तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. ओ, वाळू माफिया. इतका खतरनाक सिनेमा. अरे वा. इतका खतरनाक, अंगावर काटे शहारे असा सिनेमा आहे मुळशी पॅटर्न 2. ही पब्लिसिटी संपली की पुनीत बालनांशी लगेच अभिजित भोसलेंची मीटिंग करायची आहे, करायचंय सुरू. मुळशी पॅटर्न 2 साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.